नमस्कार मंडळी, आज आपण ऑफिस टिफिनसाठी पालक पनीरची भुर्जी बनवणार आहोत. त्यासाठी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक, एक मिडियम आकाराचा टोमॅटो, 1 चमचा बेसन, 2 हिरव्या मिरच्या व 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा बटर घालून बटर मेल्ट झाल्यास त्यामध्ये जिरे व्यवस्थित असे तडतडू द्या. जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर त्यामध्ये घेतलेले 1 चमचा बेसन व्यवस्थित असे भाजून घेऊयात. बेसनचा कच्चा वास जाईपर्यंत बेसन व्यवस्थित भाजून घेऊयात. बघू शकता बेसन व्यवस्थित असे भाजले गेले आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये आता कांदा व हिरवी मिरची घालून व्यवस्थित असे परतून घेऊयात. कांदा मऊ झाल्यास त्यामध्ये आपण चिरलेला बारीक टोमॅटो घालून तो देखील व्यवस्थित परतून घेऊयात. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर व थोडासा गरम मसाला घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. मसाले जळू नये म्हणून किंवा तळाला लागू नये म्हणून अर्धा वाटी गरम पाणी ॲड करूयात व हे मिश्रण अजून एकदा परतून घेऊयात. गरम पाणी ॲड केल्यानंतर चिरलेली बारीक पालक आपण यामध्ये ॲड करून ती देखील व्यवस्थित अशी परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता पालक घातल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. पालक व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर थोडेसे आणखी पाणी घालून झाकण लावून एक 5 ते 6 मिनटं आपण पालक शिजून घेऊयात. पालक हा लवकर शिजतो त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. 10 ते 15 मिनटात ही रेसिपी बनून तयार होते. तुम्ही बघू शकता पालक छान परतून घेतला आहे. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं पालक छान शिजून घेतला आहे. त्याचबरोबर आता पालक शिजला आहे त्यामध्ये आता पनीर हातानेच क्रश करून घालूयात व चवीनुसार मीठ घालून भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊयात. भाजी व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर मला थोडी भाजी घट्ट वाटत होती त्यामुळे मी थोडेसे पाणी ॲड केले, गरम पाणी